नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या इतिहास विषयाच्या पुढच्या सत्रात तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मी डॉक्टर शिवानी लिमये, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालय येथे इतिहास या विषयाच्या अध्यापनाचे कार्य करते। विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या सत्रात आपण आशिया आणि आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेचा आढावा घेतला। आजच्या सत्रात आपण शीतयुद्ध ही संकल्पना अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या। इतिहासातल्या या विविध पारिभाषिक संज्ञा अभ्यासताना आपण काळाच्या दृष्टीने थोड्याशा उड्या मारतोय, परंतु तुम्ही अभ्यास करत असताना आपल्या आकलनाच्या सोयीसाठी एक कालरेषा वहीत तयार करून ठेवा, म्हणजे कोणत्या कालखंडात जागतिक स्तरावर कोणकोणत्या घटना घडत होत्या हे तुमच्या लक्षात येईल। दुसऱ्या महायुद्ध संपल्यानंतर जगाचं नेतृत्व कुणी करायचं अशी चुरस अमेरिका आणि रशिया या दोन देशांमध्ये सुरू झाली। या इंग्लंड आणि फ्रान्स यांच्याकडे न राहता अमेरिका आणि रशिया या देशांकडे आलं, परंतु अमेरिका आणि रशिया हे देश दोन भिन्न तत्व प्रणालींवर उभे आहेत। अमेरिका हा भांडवलशाही देश तर रशिया हा साम्यवादी देश, आणि याच संघर्षातून जी परिस्थिती उद्भवली तिला शीतयुद्ध असं म्हणतात। चला तर मग आजच्या सत्रातून शीतयुद्धाची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करू। सर्वसाधारणतः युद्ध म्हणजे हिंसा, जाळपोळ, बॉम्ब हल्ले, शस्त्र असं आपल्याला माहित असतं, त्यामुळे ते सतत ज्वलंत असतं। पण शीत म्हणजे थंड आणि युद्ध हे दोन शब्द म्हणूनच एकमेकांशी विसंगत वाटतात। असे असूनही शीतयुद्ध असं एका विशिष्ट परिस्थितीला म्हटलं गेलं। ही परिस्थिती कोणती हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। दुसऱ्या महायुद्धानंतर एका बाजूला भांडवलशाही राष्ट्रे व दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट राष्ट्रे यांच्यात सत्ता व प्रभाव यांच्यासाठी जो संघर्ष झाला त्याला शीतयुद्ध असे म्हणतात। दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये वृत्तपत्रात लेखन करणाऱ्या वॉल्टर लिपमन या अमेरिकन स्तंभलेखकाने सर्वप्रथम कोल्ड वॉर किंवा शीतयुद्ध हा शब्दप्रयोग वापरला। दुसऱ्या महायुद्धानंतर कोणालाच युद्ध नको होते, युद्ध होणार नाही याची खात्री असूनही परस्परांमधील तणाव, परस्पर शह प्रतिशह, परस्परांविरुद्ध अप्रत्यक्ष कारवाया, स्पर्धा, नव्याने निर्माण होणाऱ्या, नव्याने जन्माला येणाऱ्या देशांवर आपला प्रभाव पाडण्याचे प्रयत्न, या सर्व गोष्टीतून युद्धाची सतत टांगती तलवार अशी जी परिस्थिती निर्माण झाली त्यालाच शीतयुद्ध असे संबोधले जाते। दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी म्हणजे 1945 पासून सुरू झालेले शीतयुद्ध हे अमेरिका आणि रशिया यांच्यातील संघर्षातून उभे राहिलेले युद्ध होते। जागतिक राजकारणावर आणि जगातील अर्थकारणावर कोणाचे वर्चस्व असावे या स्पर्धेतून अमेरिका आणि रशिया यांच्यात तणाव निर्माण झाले। या तणावांची अभिव्यक्ती युद्धात करणे दोन्ही राष्ट्रांनी नाकारले, कारण दुसऱ्या महायुद्धाची विध्वंसकता, त्यातही अण्वस्त्र आणि रासायनिक अस्त्रांची निर्मिती, यातून आगामी युद्ध एकमेकांच्या आणि जगाच्या अस्तित्वाला धोकादायक ठरणार हे दोन्ही देशांना माहीत होते। मग हे शीतयुद्ध
म्हणजे नक्की होते तरी काय? शीतयुद्धाच्या संकल्पनेमध्ये प्रत्यक्ष युद्धाचा अभाव, तीव्र शस्त्रास्त्र स्पर्धा, आक्रमक राजनीती, आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्पर अविश्वासाचे वातावरण, एकमेकांवर सातत्याने टाकलेला राजकीय आणि आर्थिक दबाव आणि तत्वप्रणालींचा संघर्ष या घटकांचा प्रामुख्याने समावेश होतो. मग आता हे असं शीतयुद्ध उदयाला का आलं, हे शीतयुद्ध का झालं, याची कारणं आपण अभ्यासू. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सर्व बड्या सत्ता आपला प्रभाव गमावून बसल्या. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी या देशांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी युद्धानंतर तर विशेष प्रयत्न करावे लागले. साम्राज्य गमावून बसलेल्या या देशांच्या हातातून जागतिक राजकारणाची सूत्र हळूहळू निसटत चालली. या सत्तेच्या पोकळीत अमेरिका आणि रशिया या दोन महासत्ता निर्माण झाल्या आणि त्यांच्यात जागतिक नेतृत्व कुणी करावे याविषयी स्पर्धा सुरू झाली. हीच शीतयुद्धाची ठिणगी ठरली. औद्योगिक क्रांतीच्या काळात उत्पादनाच्या प्रमाणात क्रांतिकारक बदल घडून आला हे आपण पाहिले. निरनिराळे यांत्रिक शोध आणि नवे तंत्रज्ञान यामुळे कारखाना पद्धतीची आवश्यकता भासू लागली. पण मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचे तर भांडवलही जास्त गुंतवणे हे गरजेचे झाले. साहजिकच समाजातील श्रीमंत वर्गाकडे नव्या उत्पादन व्यवस्थेची सूत्र गेली. ज्याच्या हातात भांडवल गुंतवण्यासाठी खेळता पैसा त्या व्यक्तीकडे उत्पादन व्यवस्थेची सूत्र गेली आणि प्रत्यक्ष काम करणारा कारागीर हा पगारी नोकर बनला. या अर्थव्यवस्थेला भांडवलशाही असे म्हणतात. तर 19व्या शतकाच्या पूर्वार्धात कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स यांनी साम्यवादी तत्वज्ञानाची मुहूर्तमेढ रोवली. उत्पादनात भांडवल हे महत्त्वाचे असले तरी उत्पादनाच्या साधनांच्या खाजगी मालकीमुळे होणारे कामगारांचे शोषण त्यांना मान्य नव्हते. त्यांच्या मते होणारा नफा हा भांडवलदारांच्या भांडवलाचा नव्हे तर श्रमाचा मोबदला होता. श्रम जे कामगारांनी केले आहेत. उत्पादनांच्या साधनांवर खाजगी मालकीस विरोध या दोघांनी केला. ही गोष्ट भांडवलदारांना मान्य होणे अशक्य होते आणि यातूनच भांडवलदार आणि कामगार या दोन वर्गातील संघर्ष अपरिहार्य होता. या वर्गांना कार्ल मार्क्स याने आहे रे वर्ग आणि नाही रे वर्ग असे म्हणले आणि हा वर्ग संघर्ष हाच साम्यवादी तत्वज्ञानाचा पाया मानला जातो. या संघर्षात जिंकायचं असेल तर कामगारांनी एकत्र येऊन लढा देऊन क्रांतीचा मार्ग अवलंबला पाहिजे असे त्याने प्रतिपादन केले. उत्पादनाच्या साधनांवर समाजाची मालकी, खाजगी मालकी नाही आणि कालांतराने उत्पादन साधने समाजाच्या मालकीची होऊन समाजात समता, आर्थिक समता आणली जाईल. हे जे तत्वज्ञान आहे याला साम्यवाद असे म्हणतात. भांडवलशाही आणि साम्यवाद या दोन भिन्न तत्वज्ञान प्रणाली केवळ आर्थिक क्षेत्राशी निगडीत राहिल्या नाहीत. अमेरिकेचा महासत्ता म्हणून झालेला उदय हा लोकशाही, मुक्त आर्थिक धोरण, औद्योगिकीकरण आणि भांडवलशाही व्यवस्था यातून झालेला होता. या उलट 1917 मध्ये झालेल्या साम्यवादी क्रांतीपासून रशियाने साम्यवादी जीवन पद्धती स्वीकारली होती. साम्यवादी क्रांतीनंतर इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका या भांडवलशाही देशांनी रशियाला कायमच आपला विरोधक मानलं. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यातील स्पर्धेत या तत्वज्ञानातील मतभेदांची भर पडली. दोन्ही गटांना
केवळ आपलीच जीवन पद्धती योग्य आणि न्याय्य आहे असं वाटत राहिलं आणि त्यामुळे त्यांच्यात स्पर्धा निर्माण झाली. दुसऱ्या महायुद्धाची झळ युरोपातल्या जवळजवळ सगळ्या देशातल्या उद्योगधंद्यांना लागली. अनेक उद्योगधंदे नष्ट झाले किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती धोक्याची बनली. त्यामुळे युद्धोत्तर काळात युरोपातील आतापर्यंत युरोपीय राष्ट्रांवर अवलंबून असलेल्या आशिया आफ्रिकेतील देशांची औद्योगिक वस्तूंची मागणी युरोपीय उद्योग पूर्ण करू शकत नव्हते. दुसऱ्या महायुद्धापर्यंत रशियात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण घडून आले. त्यामुळे युद्धोत्तर काळात युरोपीय देशांची आणि इतर देशांची औद्योगिक वस्तूंची मागणी पुरवण्याची कामगिरी अमेरिका आणि रशिया यांच्याकडे आली. त्यातूनच स्पर्धा आणि तेढ वाढीला लागली. दुसऱ्या महायुद्धानंतर हळूहळू आशिया आणि आफ्रिका खंडातील देश स्वतंत्र व्हायला लागले. या देशांना राजकीय स्वातंत्र्य जरी मिळाले तरी ते आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण नव्हते. मिळालेले स्वातंत्र्य टिकवायचे कसे आणि आपला देश बळकट कसा करायचा यासाठी त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता होती. महायुद्धाचा खर्च, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लढलेल्या लढ्याचा खर्च, शासन चालवण्यातल्या आर्थिक समस्या, स्वीकारलेल्या नव्या संकल्पना आणि विचार रुजवण्यासाठी आवश्यक असलेली शांतता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक स्वयंपूर्णता यांचा अभाव यामुळे या देशांना मोठ्या सत्यांचे पाठबळ गरजेचे ठरले. हे पाठबळ युरोपीय देश देऊ शकत नव्हते, कारण दुसऱ्या महायुद्धात त्यांचे सामर्थ्य कमी झाले आणि ज्यांनी आपल्यावर आतापर्यंत वर्चस्व गाजवले त्यांच्याकडूनच कशाला प्रभाव स्वीकारायचा. यातून नव्याने निर्माण झालेल्या देशांनी अमेरिका आणि रशिया यांच्याकडे पाठबळाच्या दृष्टीने, मदतीच्या दृष्टीने पाहिले. एका अर्थाने हा नवसाम्राज्यवाद म्हणता येईल. अमेरिका आणि रशिया यांच्यातील संघर्षाला एक मोठे क्षेत्र आशिया आणि आफ्रिकेतील देशांच्या माध्यमातून मिळाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अणु ऊर्जेबाबतचे संशोधन महत्त्वाच्या टप्प्याला पोहोचलेले होते. 1939 मध्येच अणूचे विभाजन शक्य झाले, तर युद्ध काळात अणुविभाजनातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर नियंत्रण मिळवणे हे शक्य झाले. 1945 मध्ये अणु ऊर्जेचा वापर अस्त्र म्हणून करता येणे शक्य झाले. ही संशोधनं मित्र राष्ट्रातील इतर देशांनी रशियापासून गुप्त ठेवली. यातूनच अण्वस्त्र स्पर्धा, वितुष्ट आणि तेढ हे वाढत गेले. शीतयुद्धाच्या प्रामुख्याने 3 महत्त्वाच्या अवस्था या मानल्या जातात. 1941 मध्ये अमेरिका आणि रशियाने मित्र राष्ट्रांच्या म्हणजेच इंग्लंड, फ्रान्सच्या बाजूने दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केला. दोस्त राष्ट्रांना जर्मनी विरुद्ध विजय प्राप्त झाला. पूर्वेकडून रशियाने तर पश्चिमेकडून इंग्लंड, अमेरिकेने जर्मन फौजांना मागे रेटायला सुरुवात केली. 1945 मध्ये दोस्त राष्ट्रांनी बर्लिन ही जर्मनीची राजधानी काबीज केली. जर्मनीच्या पुनर्रचनेसाठी एक योजना सुचवण्यात आली. या योजनेनुसार जर्मनीचे काही भागात विभाजन करून ते प्रांत मित्र राष्ट्रातील सदस्यांकडे पुनर्रचना म्हणजे रिकन्स्ट्रक्शन, रिऑर्गनायझेशन यासाठी सोपवायचे होते. फ्रान्सला या योजनेत सामील करून घ्यावे किंवा नाही यावरून संघर्ष निर्माण झाला. फ्रान्सला या योजनेत सहभागी करून घ्यायची रशियाची इच्छा नव्हती, कारण रशियाच्या मते फ्रान्सचा या विजयात काहीच हातभार नव्हता. तर दुसरीकडे इंग्लंड, अमेरिका मात्र फ्रान्सच्या सहभागाबाबत आग्रही होते. या बर्लिन संघर्ष नावाने ओळखल्या जाणाऱ्या संघर्षाने टोक गाठले
आणि फक्त जर्मनीचेच नव्हे तर बर्लिनचेही विभाजन झाले. बर्लिनमध्ये भिंत उभारण्यात आली. ही शीतयुद्धाची सुरुवात होती. शीतयुद्ध काळात ज्या विविध घटना घडल्या त्यांचे वर्गीकरण प्रामुख्याने 3 कालखंडात करता येते. त्यापैकी पहिला कालखंड हा 1945 ते 1950 हा मानला जातो. या काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना या दोन्ही गटांनी योजलेल्या दिसतात. प्रतिस्पर्ध्याच्या प्रभावाला विशिष्ट प्रदेशात अटकाव करण्यासाठी या महासत्तांनी प्रतिबंधात्मक धोरणाचा स्वीकार केला. यात आपापल्या बाजूच्या देशांना एका गटात एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला आणि हा पुढाकार अमेरिकेने घेतला. जर्मन फौजांना मागे रेटत रेटत रशियन लष्कराने संपूर्ण पूर्व युरोप हा जिंकून घेतला होता. कालांतराने रशियाच्या देखरेखीखाली या देशात निवडणुका घेतल्या गेल्या. स्वाभाविकपणे यापैकी प्रत्येक देशात साम्यवादी सरकारे सत्तेवर आली. साम्यवाद आणि रशिया यांचे युरोपातील हे आक्रमण थोपवण्यासाठी अमेरिकेने पश्चिमेकडच्या युरोपीय देशांचा नाटो म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन उत्तर अटलांटिक करार गट हा संघ स्थापन केला. ट्रूमन सिद्धांत आणि मार्शल योजनेद्वारे या देशांना मदत पुरवण्यात आली. अमेरिकेच्या या धोरणाला प्रत्युत्तर म्हणून पोलंडच्या राजधानीत वॉर्सा येथे झालेल्या कराराद्वारे रशियाने पूर्व युरोपातील साम्यवादी देशांना एकत्र आणले. कॉमिन्टन नावाची साम्यवादी संघटना उभारली. पश्चिम आशियातील तेल उत्पादक प्रदेशातील आपले हितसंबंध राखण्यासाठी अमेरिकेने स्थापन केलेली अजून एक संघटना म्हणजे सेंटो मध्य पूर्वीय करार गट. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस रशियाने आपला प्रभाव आशिया खंडातील कोरिया तसेच व्हिएतनामच्या उत्तर भागात प्रस्थापित केला. प्रशांत महासागराच्या क्षेत्रातील आपल्या बाजारपेठेची काळजी वाहण्यासाठी अमेरिकेने सिएटो म्हणजे आग्नेय आशियाई करार गट स्थापन केला. हा झाला शीतयुद्धाचा पहिला टप्पा. शीतयुद्धाच्या दुसऱ्या टप्प्यात अप्रत्यक्ष किंवा माध्यमांमार्फत संघर्ष झालेला दिसून येतो. 1950 ते 1963 हा ढोबळमानाने दुसऱ्या टप्प्याचा कालावधी मानला जातो. कोरिया आणि व्हिएतनाममध्ये साम्यवादी प्रभाव प्रस्थापित करण्यात रशिया यशस्वी झाला. या प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी अमेरिकेने या देशातील यादवी युद्धात हस्तक्षेप केला. युनोतर्फे अमेरिकेने तेथे आपल्या फौजा पाठवल्या, पण अमेरिकेला यश प्राप्त होऊ शकले नाही. दुसरे उदाहरण पश्चिम आशियातील होते. इराक व इराण यांच्यातील 8 वर्षांच्या दीर्घ युद्धात अमेरिकेने इराणची बाजू घेतली तर रशियाने इराकला सहाय्य केले. शीतयुद्धाचा तिसरा आणि शेवटचा टप्पा हा ढोबळमानाने 1963 ते 1991 हा मानला जातो. तिसरा टप्पा हा सहकार्याचा टप्पा मानला जातो. ही एक अपरिहार्य अवस्था होती. म्हणजेच आता अमेरिकेला आणि रशियाला सहकार्य हे अपरिहार्य होते. प्रतिबंध, अप्रत्यक्ष संघर्ष यानंतरची पायरी म्हणजे एकतर प्रत्यक्ष संघर्ष किंवा सहकार्य हीच असणार होती. प्रत्यक्ष संघर्ष म्हणजे युद्ध हे अशक्य आहे हे दोन्ही महासत्तांना माहीत होते. 1950 पासूनच अमेरिका आणि रशिया यांनी विकसनशील देशांना आर्थिक आणि लष्करी मदत देऊ केली होती आणि त्या माध्यमातून त्या देशांवर आपला प्रभाव पाडून त्या देशातील परस्पर संघर्षात अमेरिका आणि रशिया परस्पर विरोधी बाजू घेत. परंतु पुढे केवळ बाजू घेणे अशक्य ठरू लागले आणि या राष्ट्रांची प्रत्यक्ष बाजू घेण्याऐवजी त्यांना मदत देणे अशक्य आहे हे दोन्ही राष्ट्रांना कळून चुकले. शीतयुद्ध म्हणजे प्रत्यक्ष युद्धाचा अभाव, पण अप्रत्यक्ष संघर्षाच्या टप्प्यात शेवटी अमेरिका आणि रशिया
हे एकमेकांच्या समोर थेट युद्धासाठी उभे राहतात काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. ही भूमिका जगाला विनाशाकडे घेऊन जाईल याची जाणीव दोन्ही महासत्तांना झाली आणि यातून सहकार्याचा तिसरा टप्पा हा सुरू झाला. दुसऱ्या टप्प्यात माध्यमांमार्फत संघर्ष होता, पण ज्या देशांच्या माध्यमातून अमेरिका आणि रशिया संघर्ष करत होते, हळूहळू त्या देशांनी या संघर्षात भाग घ्यायचं नाकारलं. दोन छोट्या देशातील संघर्षात परस्पर विरोधी बाजू घेऊन अमेरिका आणि रशिया शीतयुद्ध चालवत होते. त्यामुळे आपले हितसंबंध बाजूला पडतायत हे छोट्या राष्ट्रांच्या लक्षात येऊ लागले आणि या देशांनी आपले संघर्ष, आपले प्रश्न सोडवण्यासाठी शांततेचा, सहकार्याचा मार्ग स्वीकारला आणि त्यातूनच अमेरिका आणि रशिया यांच्यातला माध्यमांमार्फत संघर्ष हा कमी झाला. अमेरिकेने वापरलेल्या अणुबॉम्बच्या कित्येक पटीने विध्वंसक बॉम्ब, विषारी वायू, जंतूंचा प्रसार करणारे बॉम्ब, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे यासारख्या अतिप्रगत शस्त्रास्त्रांमुळे आता युद्ध झाले तर ते मानवी अस्तित्व, निसर्ग, पर्यावरणाचा तोल सगळंच धोक्यात आणणारं ठरेल हे दोन्ही राष्ट्रांनी ओळखले आणि म्हणून तिसऱ्या महायुद्धापेक्षा सहकार्य दोन्ही गटांना स्वीकारार्ह वाटले. याच कालखंडात अलिप्त राष्ट्र संघटनेचा किंवा अलिप्ततावादाचा उदय झालेला दिसतो. अलिप्त राष्ट्र संघटना बफर किंवा या दोन भांडणाऱ्या गटांमधील शांतता प्रस्थापित करणारा घटक ठरली. त्या राष्ट्रांनी कृतिशील अलिप्तता स्वीकारलेली होती. त्यामुळे या दोन महासत्तांमधील स्पर्धा ही कमी झालेली दिसते. या सहकार्याच्या टप्प्यात 1963 मध्ये घडून आलेल्या क्युबन संघर्षाने महत्त्वपूर्ण कलाटणी दिली. क्युबा हे अमेरिकेच्या आग्नेयेकडील एक बेट आहे. क्युबामध्ये रशियाच्या प्रभावाखाली साम्यवादी सरकारची स्थापना झाली. कालांतराने रशियाने क्युबात तळ उभारण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेच्या दृष्टीने ही घातक चाल होती. त्यामुळे क्युबावर आक्रमण करण्यासाठी अमेरिकेचे नाविक दल सज्ज झाले. परंतु रशियाने सुज्ञपणे क्युबातून माघार घेतली आणि प्रत्यक्ष संघर्ष टळला. ही या दोन महासत्तातील सहकार्याची सुरुवात होती. आपले अस्तित्व टिकवायचे तर दुसऱ्याचे अस्तित्व धोक्यात न आणणे हे गरजेचे होते. यातून सहकार्याचे आणि तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. अमेरिकेचे अध्यक्ष आणि रशियाचे अध्यक्ष यांच्यात ताबडतोबीची संपर्क व्यवस्था म्हणजे हॉटलाईन तयार केली गेली. दोन्ही देशाच्या अध्यक्षांच्या शिखर परिषदा अमेरिका आणि रशिया यांच्या भूमीवर घेण्यात आल्या. या सगळ्या बदलांमुळे, या सगळ्या घटनांमुळे शीतयुद्ध हे निर्माण झाले असे मानले जाते. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर अमेरिकेने मार्शल प्लॅन आखून युरोपीय राष्ट्रांना साम्यवादापासून रोखण्यासाठी आर्थिक मदत सुरू केली. या विरोधात रशियाने आशिया आणि आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळींना प्रोत्साहन दिले. अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यात युरोपच्या पूर्व आणि पश्चिम विभागणीने तणाव निर्माण झाला. या दोन राष्ट्रात समोरासमोर युद्ध झाले नाही, पण जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले अशी परिस्थिती निर्माण झाली. पण या दोन्ही गटांनी सामंजस्याचे धोरण अवलंबले. दोन्ही राष्ट्रे कायम युद्धाच्या तयारीत, पण प्रत्यक्ष युद्ध नाही. ही परिस्थिती ढोबळमानाने शीतयुद्ध म्हणून ओळखली जाते. शीतयुद्धाची वाटचाल आपण जर का थोडक्यात अभ्यासायची ठरवली तर शीतयुद्धाची व्याप्ती ही युरोपपुरती मर्यादित न राहता आशिया खंडातही पसरली. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. यात सोव्हिएट रशिया आणि चीन
यांच्यातील लष्करी करार, दक्षिण आणि उत्तर कोरिया यांच्यातील संघर्ष या त्या महत्त्वाच्या घटना होत. सोव्हिएट रशियाचे प्रमुख जोसेफ स्टॅलिन यांच्या कालावधीत शीतयुद्ध सुरू झाले. त्यांच्यानंतर सोव्हिएट रशियाच्या प्रमुखपदी निकिता क्रुश्चेव आले. आण्विक युद्धाची संहारकता काय असू शकते याची कल्पना असल्यामुळे त्यांनी रशियाची भूतकाळातील भूमिका बदलून वास्तववादी धोरण स्वीकारले आणि रशिया आणि अमेरिका यांच्या शांततामय सहजीवनावर भर दिला. यातूनच दोन्ही राष्ट्रांच्या प्रमुखांची भेट घडून आली. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला एक तक्ता दिसतोय. या तक्त्याच्या मदतीने आपण जगाची विभागणी 2 गटात कशा पद्धतीने झाली हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. पूर्व जर्मनी, पोलंड, चेकोस्लोवाकिया, हंगेरी, रुमानिया, बल्गेरिया, अल्बानिया यासारखे पूर्व युरोपातले देश हे सोव्हिएट रशियाच्या साम्यवादी प्रभावाखाली होते, तर नेदरलँड्स, डेन्मार्क, बेल्जियम, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, ग्रीस, ग्रेट ब्रिटन हे पश्चिम युरोपीय देश अमेरिकेच्या भांडवलशाही तत्वज्ञानाच्या प्रभावाखाली होते. जिथे साम्यवादी विचार प्रणालीचा प्रभाव होता तेथे उत्पादनाच्या साधनांवर सरकारी मालकी असे, तर जेथे भांडवलशाही विचार प्रणालीचा प्रभाव होता तेथे उत्पादनाच्या साधनांवर मुख्यतः खाजगी मालकी असे. या दोन्ही गटांनी आपापले हितसंबंध जपण्यासाठी विविध करार आणि संघटना केलेले दिसतात. वॉर्सा करार 1950चा सोव्हिएट रशिया आणि चीन यांच्यातला करार हा रशियानी आपला गट सांभाळण्यासाठी केला, तर नाटो, अँझुस, सिएटो, सेंटो यासारखे करार अमेरिकेने पुढाकार घेऊन घडवून आणले. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या सत्रात आपण शीतयुद्ध म्हणजे काय, शीतयुद्धामुळे उद्भवलेली ही जी राजकीय परिस्थिती आहे तिचे प्रमुख घटक कोणते, 2 तत्व प्रणालीतील भिन्नता आणि त्यामुळे निर्माण झालेली तीव्र स्पर्धा ही पाहिली. त्याचप्रमाणे शीतयुद्ध का निर्माण झालं आणि शीतयुद्धाचे ढोबळमानाने कोणते टप्पे पडतात हेही आपण अभ्यासले. पुढील सत्रात आपण देतांत पर्व हे अभ्यासू. धन्यवाद.